गुड इव्हनिंग सर्वांना, ऑनलाईन ऑफलाईन सर्वांना गुड इव्हनिंग. पायल, विद्या, दोन एक्सरसाइज झालेले आपले. आपण थर्ड एक्सरसाइज कडे जातो आहे प्रोबॅबिलिटीच्या. इथून पुढे इथपर्यंत थोडंसं प्रोबॅबिलिटी एक सिंपल लेवलला आहे, बेसिक लेवलला आहे, पण इथून पुढे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. प्रॉब्लेम समजायला पण थोडेसे कॉम्प्लेक्स असणार आहे. ठीक आहे. तर अर्थात कधीही जर आपल्याला काहीतरी कॉम्प्लिकेटेड शिकायचं असेल तर त्याच्यातला जो सोपा पार्ट आहे तो अगोदर क्लिअर असला पाहिजे. म्हणून मी मेसेज सुद्धा टाकला होता, जसा व्हिडिओ असेल तसा, पण ऍटलीस्ट त्याला बघा. ठीक आहे, ऐका. दिसत नसेल सपोज काय म्हणते का ऑनलाईन नेटवर बेस्ड आहे ते रेकॉर्डिंग, तर दिसत जरी नसेल तरी ऐकू तर येतंय. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता आणि तसं तरी कम्प्लीट करा, कारण ते क्लिअर झाल्यानंतर मग आपल्याला पुढचे टॉपिक प्रोबॅबिलिटी क्लिअर होईल. ठीक आहे. आणि आता इथे एकदा प्रोबॅबिलिटी संपलं की मग डायरेक्ट 5-6 महिने प्रोबॅबिलिटीचं काही काम आपल्याला पडणार नाही. कारण मग ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वगैरे 12th जे आहे ते शेवटी आहे ते चॅप्टर. जसं आता 11th ला शेवटी आहे तसं 12th ला सुद्धा एकदम शेवटी आहे 15 ऑगस्ट नंतर. ओके, चला. सो नेक्स्ट टॉपिक आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, आपण आतापर्यंत बघा काय शिकलो. प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी कोणाची असते? एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटची असते. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर रँडम एक्सपेरिमेंट मध्ये. सपोज मी ज्यावेळेस एखादा एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो, कुठला एक्सपेरिमेंट? कॉइन टॉस करणे. मग हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय? ठीक आहे. किंवा एखाद्या बॅग मध्ये 1 to 50 नंबर्स आहेत, तर त्याच्यामधून इव्हन नंबर्स एक नंबर ड्रॉ करतो आणि तो इव्हन असेल याची प्रोबॅबिलिटी काय ते आपण पाहिलं. सो दॅट इज बेसिक empirical probability त्याला म्हणतात. ठीक आहे. दॅट इज प्रोबॅबिलिटी. नाउ वी आर स्टडींग कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय करते? एक कन्सेप्ट लक्षात घेऊ. बघा, ही बाकीची मी चर्चा करतो, बाकी तर पुस्तकात म्हणजे सगळं तुम्हाला लिहून देतो काय आहे काय नाही, त्याचा फॉर्म्युला काय आहे, अमुक सगळं लिहिणार. पण कन्सेप्ट समजा की कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. सकाळी मी तुम्हाला एक क्वेश्चन केला होता की बाबा रे आपण एखाद्याला क्वेश्चन करतो की तू आता एक्झाम लिहून आलेला आहे जस्ट, तर पास होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे तुझी? तो सांगतो आपल्याला 80% माझी पास होण्याची प्रोबॅबिलिटी आहे की मी पास होईल. ठीक. किंवा 90% माझी पास होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. त्याच्यावर आपण काय कन्क्लूड करतो? त्याला 10% फेल होण्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे. 90% जेव्हा म्हणतो की पास होण्याची आहे, त्यावेळेस 10% फेल होण्याची आहे. ते म्हणजे ते ऍझ्युम्डच असणार, ते असणारच त्या ठिकाणी. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये काय असतं माहितीये का? तुमची पास होण्याची एक पर्टिक्युलर वेगळी प्रोबॅबिलिटी आहे. पास होणार की नाही होणार, ठीक आहे, याची एक वेगळी प्रोबॅबिलिटी आहे. लेट अस से 0.9 किंवा 0.8 ही कशाची प्रोबॅबिलिटी झाली? पास होण्याची. एक कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला 80% मिळतील याची काय प्रोबॅबिलिटी आहे? किंवा जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला 70% मिळतील याची काय प्रोबॅबिलिटी आहे? दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. कंडिशनल कंडिशनल कशा करता? कारण मला किती पर्सेंट मिळतात हे डिपेंड करतोय कशावर? पहिल्या गोष्टीवर. कोणती पहिली गोष्ट? तुम्ही पास झाला का नाही झाला. जर फेल झालं तर तुमचे 90% काही कामाचे नाही. पर्टिक्युलर जो काय एक्स्ट्रा आपण एक्झाम्पल घेतो त्याच्यामध्ये मी पास होण्याची प्रोबॅबिलिटी 0.8 आहे. ठीक आहे. आणि जर मी पास, कारण आता 0.8 आहे म्हणजे आता मी पास होणारच आहे असं काही फिक्स आहे का? नाही. कारण 0.2 फेल होण्याची पण आहे. ठीक. मग समजा जर मी पास झालो तर अमुक म्हणजे 70% मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी? दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. So one event has already occurred and then we have to find out whether the second event will occur or not, or if it occurs with
व्हॉट प्रोबॅबिलिटी, दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तो लिहून घेऊया आपण. Let A and B are two events of a कोणता एक्सपेरिमेंट, रैंडम एक्सपेरिमेंट. तो the probability of occurrence of event A, the probability of occurrence of event A when the event B has already occurred is called as conditional probability of A given B. Conditional probability of A given B. ठीक, it is denoted by P A conditional B. It is denoted by P A conditional B. It means we have to find out probability of event A when event B has already occurred. That is called as conditional probability. ठीक, आता एक probability मध्ये आपण आतापर्यंत एक्झाम्पल डिस्कस नाही केलं किंवा टेन्थ मध्ये येत नाही, पण डिस्कस पण करत नाही, पण मी मुद्दा डिस्कस करतो, एक्झाम्पल मध्ये पण नसतं. जनरली प्रॉपर्टी कन्सेप्ट कुठं का आपण सगळे सध्या दिल्लीच्या बॉर्डरवर सगळे आजूबाजूला सगळे शेतकरी घेऊन बसलेले आहेत, बरोबर. शेतकऱ्यांचा मेन विषय काय असतो, सगळ्यांवर छा मारतात, पाऊस पडणार की नाही पडणार, पाऊस पडणार की नाही पडणार, बरोबर. तो प्रॉबिलिटी त्याची सुद्धा असते की वेदर इट विल रेन ऑर नॉट, त्याची एक प्रॉबिलिटी असते, करेक्ट. वेदर इट विल रेन ऑर नॉट, दॅट इज सिंपल प्रॉबिलिटी. कंडिशनल प्रॉबिलिटी मध्ये आपण काय म्हणतो की समजा आकाशात ढग जमा झालेले असतील तर पाऊस पडेल किंवा नाही पडणार, किंवा पडेल तर मग त्याची प्रॉबिलिटी काय असणार. तर ही डिपेंड करते आहे किंवा ही कंडिशनल आहे. ही कशावर कंडिशनल आहे, आकाशात ढग जमा झालेले असतील तर. ठीक आहे, म्हणजे जर आपला विषय आला म्हणजे तो पहिला इव्हेंट झाल्यानंतरच मला दुसऱ्या इव्हेंटची प्रॉबिलिटी काढायची आहे. या ठिकाणी प्रॉबिलिटी ए मला काढायची आहे किंवा जर बी अगर झाला तर आकाशात ढग जमा झाले तरच मला पाऊस पडेल की नाही पडेल याची प्रॉबिलिटी काढायची. मी पास झालो तरच मला किती पर्सेंट मिळतील याची प्रॉबिलिटी काढायची. दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रॉबिलिटी. ठीक आहे, म्हणजे मी लस घेतली तरच मला प्रॉबिलिटी काढायची आहे की मला कोरोना होतो की नाही होतो. अगोदर नाही, अगोदरचा विषय आतापर्यंत चालू होता ना, कोरोना होईल का नाही होईल याची एक प्रॉबिलिटी होती. आता एक कंडिशनल प्रॉबिलिटी काय की जर मी वॅक्सिन घेतलेली आहे तर मला कोरोना होईल का नाही. दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रॉबिलिटी. इट डिपेंड्स अपॉन द फर्स्ट इव्हेंट हॅज ऑलरेडी अकर्ड. बघा, फर्स्ट इव्हेंट हॅज ऑलरेडी अकर्ड म्हणजे इव्हेंट बी हॅज ऑलरेडी अकर्ड. मी वॅक्सिन घेतली आहे, मग मला होईल का नाही होईल त्याची प्रॉबिलिटी, दॅट इज कॉल्ड एज कंडिशनल प्रॉबिलिटी. क्लियर? ओके, नेक्स्ट. आता याच्याकरता ऑब्वियस काय असलं पाहिजे की पी ए कंडिशनल बी मध्ये मी काय म्हटलंय की इव्हेंट बी हॅज ऑलरेडी अकर्ड, म्हणजे त्याची काही प्रॉबिलिटी असणार आहे, ती झिरो नसली पाहिजे. ठीक आहे, तिथे झिरो आहे म्हणजे आता काही इव्हेंट अकरच झालेला नाही, आणि जर तो इव्हेंट अकर झालेला नाहीये तर या बाकी कंडिशनचा काही अर्थ राहणार नाही. मग याला कंडिशन आहे प्रोव्हाइडेड PB नॉट इक्वल टू 0, कारण ती अकर झाली म्हणजे त्याची प्रॉबिलिटी 0 नाही. सो दिस इज PA कंडिशनल B किंवा PA गिवन B. ठीक, आता याच्यावर एक फॉर्म्युला बघू आपण, या कसा असणार आहे PA कंडिशनल B आपण कशा पद्धतीने काढतो. PA conditional B is equal to PA intersection B upon PB.
आणि म्हणून तो आहे बी बी नॉट इक्वल टू 0 कारण तो डिनॉमिनेटरला आहे. बी ए कंडिशनल बी आहे. ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय पी बी. आणि ती बी कंडिशनल ए काय असणार मग? सपोज ती बी कंडिशनल ए असेल तर तो सुद्धा असणार आहे पी ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय पी ए, बट इन दिस केस पी ए शुड नॉट बी इक्वल टू 0. आता हा इंटरसेक्शन का घेतला तो लक्षात घ्या, कारण प्रोबॅबिलिटी कुणाची आहे? ऍक्च्युअली काय असतो आपला एन अपॉन एन एस असतो ना, एन अपॉन एन एस. माहिती प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे? एन अपॉन एन एस. एन एस म्हणजे टोटल सॅम्पल स्पेस. आपण त्याला म्हणतो तरी व्ही व्हॉटएव्हर कंप्लीट सॅम्पल स्पेस इज एन एस. आता ज्यावेळेस मी म्हणतो की व्हेन द इव्हेंट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, इव्हेंट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, सो इट बिकम्स द सॅम्पल स्पेस. तो सॅम्पल स्पेस झाला. ठीक आहे. आणि मला आता चेक करायचे की ए ऑकर होतोय की नाही होतो आहे. म्हणजे मग इव्हेंट बी च्या मध्ये मला ए आला पाहिजे, म्हणून ए आणि बी चा काय आहे? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट. बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड सोबत ए सुद्धा ऑकर होतोय का नाही होतो त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला ठिकाणून मिळते. मी बी कंडिशनल ए दिला तर तो फक्त उलटा होणार. आता समजा पी एक्स कंडिशनल वाय, मग काय होणार? पी एक्स इंटरसेक्शन वाय अपॉन पी वाय, इथं तो असणार. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज मल्टिप्लिकेशन थेरम. ऍडिशन थेरम आपण पाहिला होता सकाळी. आता आपण बघतो आहे मल्टिप्लिकेशन थेरम. Multiplication theorem मध्ये if A and B are two events of a random experiment, then probability of occurrence of both the events A and B is given by so if A and B are two events of a random experiment, then we are finding probability of what? Probability of occurrence of both the events A and B is given by. Now occurrence of both the events म्हणजे A and B. and म्हणजे probability मध्ये किंवा सेट थेअरी मध्ये इंटरसेक्शन. and म्हणजे इंटरसेक्शन. आपण जर ऍडिशन थेरम पाहिला त्या ठिकाणी काय होता? युनियन होता. ऍडिशन मध्ये ऑर वर्ड येतो. ऑर ए ऑर बी ऑर बोथ. युनियन म्हणजे ऍडिशन थेरम. या ठिकाणी ए अँड बी म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन थेरम. ठीक. नाउ इज गिवन बाय पी ए intersection B which is equal to. Now formula for this is arrived from these two. बघा P A intersection B तो काय असणार? PB into P A conditional B हे दोघं मल्टिप्लाय होणार. इथे येणार PB into P A conditional B किंवा सेकंड वरून जर लिहायचा म्हटला तर PA into P B conditional A. Clear? हेच आहे A intersection B की probability काढणे. That is multiplication theorem. A conditional B into PB and the B conditional A into P is your intersection. Next, independent events. आता हा पण एक अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ना, independent events.
इंडिपेंडंट इव्हेंट. जो ऑनलाईन येताना ऑडिओ क्लिअर आहे का? काही डाऊट असेल तर विचारून घ्याल. इंडिपेंडंट इव्हेंट. आता बघू इंडिपेंडंट इव्हेंट म्हणजे माहिती आहे जे कोणावर डिपेंड करत नाही ते इंडिपेंडंट. बरोबर. मग वी आर टॉकिंग अबाउट इंडिपेंडंट इव्हेंट्स. बघा मी अगोदर काय म्हटलं होतं, एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं की जर मी पास झालो तर मला अमुक पर्सेंट मिळतील याची प्रोबॅबिलिटी काय. या इव्हेंट्स कशा आहेत एकमेकांवर डिपेंडंट आहे. पास होणे पर्सेंटेज वगैरे एकमेकांवर डिपेंडंट आहे. दुसरं एक्झाम्पल मी घेतलं होतं कुठलं, जर आकाशात ढग जमा झाले तर, हा शुद्ध मराठीमध्ये सांगतो जरा ऑनलाईन मध्ये खूपच झाला ना म्हणून ते, तर शुद्ध मराठीमध्ये आपण सांगतो आहे आकाशात ढग जमा झाले तर बारिश एकदम बारिश का मौसम बन गया था. तसा जर मौसम झाला तर मौसम झाला म्हणजे काय पाऊस पडलाच पाहिजे असं काही नाही. करेक्ट. मग आकाशात ढग जमा झाले तर पाऊस पडेल की नाही पडणार त्याची प्रोबॅबिलिटी आपण डिस्कस करू. आता या इव्हेंट कशा आहेत, डिपेंडंट आहे की नाही डिपेंडंट. कारण आकाशात ढग जमा झाले म्हणजे तिथे पाऊस होणार की नाही होणार असा विषय होऊ शकतो. काही वेगळं नसतं. जर मी यावर्षी वॅक्सिन घेतली तर 12th ला 90% फिक्स आहे. काय विषय झाला हा, जर मी वॅक्सिन घेतली तर 12th ला 90% फिक्स. अरे काय संबंध बाबा, तू वॅक्सिन घे का नको घे, तर 90% काय संबंध आला का काही. दॅट इज कॉल्ड एज इंडिपेंडंट. याचं लक्षात या इव्हेंट कशा झाल्या इंडिपेंडंट. मी कॉइन थ्रो केला जर त्याच्यावर हेड आला ना बस फक्त हेड आलाच पाहिजे. आपली 80% फिक्सच. जे डबल क्रॅकच करतो डायरेक्टली, काही संबंध काहीच नाही ना. दॅट इज कॉल्ड एज इंडिपेंडंट इव्हेंट. याचं लक्षात त्या इंडिपेंडंट इव्हेंट म्हणतात. क्लिअर आहे. आता हे आपलं जस्ट आपण समजण्यासाठी पाहिलं. तसेच कॉइन थ्रो करताना जेव्हा तुम्ही एखादा कॉइन थ्रो करता, 2 कॉइन थ्रो करता, तर पहिल्या वेळेस जेव्हा हेड येतो आणि दुसऱ्या वेळेस जो हेड येतो किंवा टेल येतो तो पहिल्या वेळेस डिपेंड करतो का नाही करत सांगा बरं. नाही करत. पहिल्या वेळेस हेड आला म्हणजे दुसऱ्या वेळेस हेड येईलच असं काही आहे का, किंवा हेड येणारच नाही असं काही आहे का, नाही तसं काहीच नाही. डायवर डाय तुम्ही थ्रो केला पहिल्यांदा किती आला 4 बरं आणि पहिल्यांदा 4 आलाय ना, आता 2 फिक्स आहे असं काही आहे का, नाही. मग या कशा झाल्या इंडिपेंडंट, काही एकमेकांशी संबंध नाही. मग काही इव्हेंट डिपेंडंट असतात काही इंडिपेंडंट असतात. क्लिअर आहे. डिपेंडंट इंडिपेंडंट इव्हेंट. बरं मग जर का इव्हेंट या इंडिपेंडंट असल्या तर ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी काम करत नाही. कंडिशनल प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी काम करत नाही. काय होतं त्या केस मध्ये ते आपण या ठिकाणी बघू. क्लिअर. इंडिपेंडंट इव्हेंट मध्ये आपण लिहू if A and B are two events such that occurrence or non-occurrence of one event does not depend upon occurrence or non-occurrence of another event, then these are independent events. बघा मी दोन वर्ड यूज केले, ऑकरन्स नॉन ऑकरन्स दोघं यूज केले. म्हणजे पहिली एक इव्हेंट येते ऑकर होते किंवा नाही होते, ही दुसऱ्या इव्हेंटच्या ऑकरन्स किंवा नॉन ऑकरन्स वर डिपेंड करत नाही. देन दे आर इंडिपेंडंट इव्हेंट. तुम्ही वॅक्सिन घ्या की नको घ्या त्याचा आपल्याला दुसऱ्या इव्हेंटशी काही संबंध नाही, तर तो इंडिपेंडंट इव्हेंट आपण त्याला म्हणणार. So in this case, P A conditional B equal to P A conditional B dash equal to PA.
ठीक आहे, म्हणजे मला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची, ए कंडिशनल बी. बी म्हणजे समजा तुम्ही म्हणू शकता की मी वॅक्सिन घेतली किंवा नाही घेतली. ही काय वॅक्सिन घेतली तर ए ची प्रोबॅबिलिटी काय, वॅक्सिन नाही घेतली तर याची प्रोबॅबिलिटी काय. आता ते जर इंडिपेंडेंट असतील तर तुम्ही वॅक्सिन घ्या किंवा नका घेऊ, ए ची प्रोबॅबिलिटी बदलणार नाही, तीच असणार जी ऑलरेडी होती. ठीक आहे, म्हणजे वॅक्सिन घेणं किंवा न घेणं याच्यावर पाऊस पडणार की नाही पडणार हे डिपेंड करत नाही. ठीक आहे, म्हणून ही पाऊस पडण्याची प्रोबॅबिलिटी झाली की वॅक्सिन घेणार वॅक्सिन नाही घेणार काही करा तुम्ही, इकडे जी काय पाऊस पडण्याची ओरिजिनल जी प्रोबॅबिलिटी होती ती तितकीच राहणार आहे. सिमिलरली बी कंडिशनल ए मध्ये सुद्धा पीबी कंडिशनल ए इक्वल टू पीबी कंडिशनल ए डॅश इक्वल टू पीबी. आता हे त्याचे उलट आहे, पाऊस पडला काय किंवा नाही पडला काय, पाऊस पडला काय किंवा नाही पडला काय. बघा कुठं ते मोठं होतोय ए आणि ए डॅश. ए म्हणजे पाऊस पडणे तर ए डॅश म्हणजे पाऊस न पडणे. पाऊस पडला काय किंवा पाऊस नाही पडला काय त्याचा आपल्या वॅक्सिनशी काही संबंध नाही. पाऊस पडला तर मी वॅक्सिन घेऊ असं काही नाहीये. ठीक, मग हे झालं इंडिपेंडंट इव्हेंट आणि त्यांच्या प्रोबॅबिलिटी. ओके, सो खाली एक नोट लिहून घेऊ आपण. नोट फॉर इंडिपेंडंट इव्हेंट्स ए अँड बी, जर इव्हेंट इंडिपेंडंट असला तर हा जो फॉर्म्युला आहे ए इंटरसेक्शन बी चा तो कसा वापरायचा बघा. पी ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू पीबी आणि इनटू कोण आहे पी ए कंडिशनल बी, म्हणजे तो होणार पीबी इनटू. आता पी ए कंडिशनल बी किती बघा, ए कंडिशनल बी म्हणजे तो किती आहे पीए, तो आहे पीए. किंवा तुम्ही जर सेकंड वरून पाहिलं तर हा आहे पीए ऍज इट इज इनटू पी बी कंडिशनल ए. आता बघा पी बी कंडिशनल ए म्हणजेच कोण आहे पीबी. आपण हेच पाहिलं होतं की अँड म्हणजे इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन. सरळ सरळ पीए इंटू पीबी आहे, बी ए इंटरसेक्शन बी म्हणजे पीए इंटू पीबी. पण कधी इव्हेंट जर इंडिपेंडंट असल्या तर, आणि जर का त्या इंडिपेंडंट नसल्या तर हा विषय. ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरणार आणि जर इंडिपेंडंट असल्या तर हे फॉर्म्युला वापरणार. क्लियर? ओके, काय थेरमच्या नोट मध्ये द्या बरं. नोट if A and B are independent, then first A and B dash, then A and B dash, त्याच्यानंतर A dash and B, त्याच्यानंतर A dash and B dash are also independent. म्हणजे ए आणि बी जर इंडिपेंडंट असतील तर त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ज्या आहेत त्या सुद्धा इंडिपेंडंट असणार. ए म्हणजे पाऊस पडणे न पडणे, बी म्हणजे वॅक्सिन घेणे न घेणे. ठीक आहे, तर जर पाऊस पडणे आणि वॅक्सिन घेणे याचा जर काही संबंध नाही म्हणजे जर इंडिपेंडंट आहेत त्या, तर पाऊस न पडणे आणि वॅक्सिन न घेणे हे सुद्धा इंडिपेंडंटच असणार आहे. क्लियर? एक नोट आपण लिहून घेतली. एक टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे ते आपण सॉल्व्ह करूया. आता ऍक्टिव्हिटी म्हटल्यानंतर मला सगळं लिहून झालं. क्वेश्चन तुम्ही बघून घ्या, क्वेश्चन आहे का तुमच्यासोबत इथली ऍक्टिव्हिटी. 3 professors A, B, C appear in an interview for the post of principal. Their chances of getting selected as a principal are, the activity. ठीक है, are
The probabilities they introduce new course in the college are. Find the probability that the new course is introduced. ठीक आहे. आता यामध्ये लक्षात घ्या 3 प्रोफेसर आहेत. त्यांचे नाव आहे प्रोफेसर ए, प्रोफेसर बी, प्रोफेसर सी. ठीक आहे. यांच्यापैकी प्रिन्सिपल कोण सिलेक्ट होणार याची एक प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी आहे. याचा एकमेकांशी काही संबंध नाही. ए बी सी च्या ज्या प्रोबॅबिलिटी आहेत प्रिन्सिपल होण्याच्या त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. बरोबर. पुढे तो म्हणतो की जर ए प्रिन्सिपल झाला तर तो नवीन कोर्स टाकेल की नाही टाकणार म्हणजे सिलेबस चेंज करेल की नाही करणार याची एक प्रोबॅबिलिटी. बी प्रिन्सिपल झाला त्याची एक वेगळी प्रोबॅबिलिटी. सी झाला तर नवीन कोर्सची एक वेगळी प्रोबॅबिलिटी आहे. क्लियर. या केस मध्ये ती ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर मी जे फिल इन द ब्लँक्स आहे त्यानुसार लिहून घेतो अगोदर म्हणजे मग मला तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल. तुम्ही टेक्स्टबुक मधूनच लिहू शकता. सर्वांनी टेक्स्टबुक मधून लिहायचं आहे. टेक्स्टबुक मध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे ती सर्वांनी लिहायची आहे. रिकाम्या जागा सोडून ते आपल्याला भरायचे. त्याला फिल इन द ब्लँक्स म्हणतात. बरं रिकाम्या जागा बरं वाटतं. डॅश मध्ये दिलेल्या तर सगळ्या फिल इन द ब्लँक्स आहेत ऍक्टिव्हिटी मध्ये.
ही ऍक्टिव्हिटी आहे. सॉल्व दिस ऍक्टिव्हिटी. झालं का सर्वांचं? रनिंग आउट ऑफ टाइम. कोणत्या सब्जेक्टला सुरू झालं? 12th सिलेबस. सिलेबस सर 12th पुस्तक उघडला. फिजिक्स सुरू झाला 12th फर्स्ट चॅप्टर. केमिस्ट्रीचं पण बायोचं पण आपला 11 तारखेला सकाळी 5 वाजता मॅथमेटिकल लॉजिक ट्रू और फॉल्स ते शिकायचं आहे. 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. हे आठवलं नाही आठवलं सकाळी 10 ते 12 मध्ये 1-2 दिवस लागणार.